नमस्कार. आज सोमवार दिनांक 29 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला सुरुवात झाली असून आपल्या हक्काच्या मतदारांचे नावे वगळले जाऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या BLA यांनी जागरूक राहून SIR मोहिमेत गांभीर्यानं सहभागी व्हावे असे आवाहन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले. नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व काँग्रेस BLA ब्लॉक अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांची SIR संदर्भात माहिती व प्रशिक्षण शिबिर काल रविवार रोजी संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षक विवेक जाधव, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष तथा उत्तर विधानसभा BLA प्रमुख अब्दुल गफ्फार, नांदेड दक्षिण विधानसभा BLA प्रमुख श्रीनिवास मोरे हे उपस्थित होते. स्वयं अर्थसहाय्यित इंग्रजी व मराठी शाळांकडून होणाऱ्या आर्थिक लूट व मनमानी कारभाराला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लगाम लावला असून शाळांनी आपल्या फी रचनेचा फलक थेट प्रवेशद्वारावर लावावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलाय. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हे काल नांदेड दौऱ्यावर आले असता सुप्रसिद्ध श्री हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेटकर यांच्या विवाह सोहळ्यात त्यांनी सुमारे 3,500 गावकऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा अपघाती विमा काढून दिला होता. या अनोख्या व समाजोपयोगी उपक्रमाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या मन की बात या कार्यक्रमातून घेतल्यामुळे संपूर्ण देशातून पेटकर कुटुंबाचे भरभरून कौतुक होत आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.